स्वामी समर्थ मंडळी, आता आम्ही कडगंजीवरून कुमसीसाठी निघालेलो आहोत. आता इथून आम्हाला पुन्हा गाणगापूर येथे जावयाचे आहे. इथून पुन्हा कुमसीसाठी निघणार आम्ही. तर मंडळी, गाणगापूरवरून कुमसी हे जे क्षेत्र आहे हे इथून साधारणतः 35 किलोमीटर याचं अंतर आहे. गाणगापूरवरून चौडापूरवरून अफजलपूर 22 किलोमीटर, अफजलपूरवरून देवणगाव 5 किलोमीटर आणि देवणगाव ते कडलेवाड हे 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि कडलेवाडवरून कुमसी 2 किलोमीटरचं अंतर आहे. एकूण हे 35 किलोमीटरचं अंतर आहे. श्री क्षेत्र कुमसी या ग्रामाचा महिमा असा आहे मंडळी की तिथे श्री नृसिंह सरस्वतींनी त्रिविक्रम भारती यांना विश्वरूप दर्शन दाखवले होते. हे विश्वरूप दर्शन द्वापारयुगात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले होते आणि श्री नृसिंह सरस्वतींनी त्रिविक्रम भारती यांना दाखवले होते. संपूर्ण विश्वात देवाने 2च वेळा विश्वरूप दर्शन घडवले आहे आणि अशा या पवित्र ग्राम कुमसी येथे आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. श्री स्वामी त्रिविक्रम भारती यांना स्वामी नृसिंह सरस्वतींनी दिलेले विश्वरूप दर्शन आणि तिथे स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचं दर्शन आपल्याला घडणार आहे मंडळी. तर मंडळी, तुम्ही असेच माझ्यासोबत बनवून राहा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. महाराज की जय. गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ मंडळी, बघू शकता तुम्ही श्रीमंत नृसिंह स्वामी सरस्वती विश्वरूप दर्शन पादुका मंदिर कुमसी येथे आम्ही आता आलेलो आहोत, जिथे नृसिंह स्वामी सरस्वतींनी श्री त्रिविक्रम भारती यांना विश्वरूप दर्शन घडवून आणलं. ते हे ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता मंडळी, खूपच विलोभनीय असं दृश्य आहे ते. नृसिंह स्वामी सरस्वती यांचं विश्वरूप दर्शन हे बघा. आमचं खूपच नशीब चांगलं, त्यामुळे आम्हाला याचा लाभ घेता आलेला आहे मंडळी. तर तुम्ही इथे अवश्य या आणि या क्षणाचा लाभ घ्या. तर तुम्ही बघू शकता हे क्षेत्र कुमसी याचा महिमा इथे वर्णन केलेला दिसतोय आपल्याला. हे खूपच पवित्र असं स्थान आहे. कर्नाटकामध्ये सिद्धगी तालुक्यात इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे जे आहे स्वामींचं विश्वरूप दर्शन तुम्ही बघू शकता. इथे स्वतः नृसिंह स्वामी पालखीतून आले आणि त्यांनी विश्वरूप दर्शन दिलेलं आहे नृसिंह स्वामी सरस्वतींनी श्री त्रिविक्रम भारती यांना. तर तुम्ही इथे बघू शकता, हे खूपच विलोभनीय असं मंदिर आहे आणि इथे भीमा, कृष्णा आणि नर्मदा या 3 नद्यांचा संगम झालेला आहे मंडळी. आणि या संगमावरती श्री स्वामी नृसिंह सरस्वतींनी विश्वरूप दर्शन घडवून आणलेलं आहे. याचा तुम्ही इथे स्वतः जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला याची अनुभूती खरंच खूप चांगली अनुभूती होईल. तुम्ही नक्की या सगळ्यांनी आणि इथे स्वामींचं दर्शन घ्या. खूपच सुंदर असा परिसर आहे, खूपच सुंदर असा निसर्ग आहे. त्याचा सगळ्यांनी याचा आस्वाद घ्या मंडळी.
सगळ्यांचं स्वामी चरणी माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु महाराज की जय. श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु महाराज की जय. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे हे बघा, स्वामी दत्त महाराजांची मूर्ती संगमरवरी दगडामध्ये कोरलेली आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही. म्हणजे खूपच सुंदर असा निसर्ग इथे आहे. खूपच छान असं निसर्ग सौंदर्य. तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा याल तेव्हा तुम्हाला खरोखर सुखाची अनुभूती इथे प्राप्त होईल. तुम्ही नक्की सगळ्यांनी या, स्वामींचं दर्शन घ्या. ते स्वामींचं विश्वरूप दर्शन चित्ररूपाने रेखित केलेलं आहे. हे तुम्ही खरंच सगळ्यांनी, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष याल आणि स्वामींचं दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळेल तो तुम्ही नाही सांगू शकत कोणालाही. जसा मी आता तुम्हाला नाही सांगू शकत की मला इथे येऊन काय वाटलं. तर तुम्ही खरंच नक्की इथे या आणि सगळ्यांनी भेट द्या. श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरु महाराज की जय. स्वामी समर्थ मंडळी तुम्ही बघू शकता इथे श्री त्रिविक्रम भारतींची सजीवन समाधी आहे, जिथे नृसिंह सरस्वती श्री त्रिविक्रम भारती यांना विश्वरूप दर्शन घडवलं. त्या क्षेत्रातच श्री त्रिविक्रम भारतींची सजीवन समाधी तुम्हाला बघावयास मिळेल. मंडळी तुम्ही अवश्य इथे या, स्वामींचं दर्शन घ्या. खरंच तुमच्या जीवनात खूप काही विलक्षण असे अनुभव तुम्हाला येतील. श्री स्वामी समर्थ.